हॅलो मैत्रिणींनो, आज नागपंचमी म्हणून झाडीपट्टीतील काही घरामध्ये फुलोऱ्यासाठी केला जाणारा पदार्थ म्हणजे करंजी. आणि ही करंजी मैदा न वापरता रव्याच्या पातीपासून केलेली आहे. सर्वप्रथम रवा, तूप आणि चिमूटभर मीठ घेऊन भिजवून घेऊन ते एका कॅरीबॅगमध्ये 2 तासासाठी मुरत ठेवून सारणासाठी रवा भाजून घेऊ. नंतर त्यात आवडीनुसार ड्रायफ्रूट, साखर, विलायची इत्यादी मिक्स करून सारण तयार करू. आणि नंतर भिजवलेल्या पिठाच्या छोट्या आकाराचा गोळा घेऊन लाटून घेऊ. नंतर करंजीच्या पात्रात लाटलेली पाती ठेवून करंजी तयार करून घेऊ. बघा, तयार झाली अगदी सुबक अशी करंजी. त्याप्रमाणे सगळ्या करंज्या तयार करून घेऊ. नंतर त्या सगळ्या करंज्या तपकिरी रंगावर तळून घेऊ. तर बघा मैत्रिणींनो, तयार आहेत आपल्या मैद्याचा वापर न करता पारंपरिक पद्धतीने